बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका मुलगा राजरत्न ज्यावेळेस राजरत्न आजारी असतो आणि माता रमाईच्या मांडीवरती त्याच्यावरती उपचार चालू असतात, माता रमाई राजरत्नावरती उपचार करत असते बांधवांनो. आणि त्यावेळेस राजरत्न माता रमाईच्या मांडीवरती प्राण सोडतो. बांधवांनो, त्या माऊलीवरती किती दुःख झालं असेल विचार करा, ज्या माऊलीने तुमच्या आमच्यासाठी पोटची 4 मुले गमावली. राजरत्न ज्यावेळेस माता रमाईच्या मांडीवरती प्राण सोडतो त्यावेळेस त्या राजरत्नाच्या अंत्यविधीला दफनासाठी आणि कफनासाठी पैसे नसतात माता रमाईच्या पाशी. आणि त्यावेळेस माता रमाई आपल्या साडीचा पदर फाडून राजरत्नाला पदरामध्ये गुंडाळते आणि साडीच्या पदराचं कफन करते. तोच एक विषय आणि अशी आपल्या समोर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया लक्ष असू द्या. व्यथा सांगते रमाईच्या मनाची, कथा कथन करते त्या राजरत्नाची. काय कथा आहे बांधवांनो? रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. पैसे नव्हते तीज पाशी त्या कफनाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला.